धनत्रयोदशीची कथा। एके काळी एका राजाचा मुलगा होता। तो राजपुत्र अत्यंत गुणी, सुंदर आणि प्रजेला प्रिय होता। पण एके दिवशी राजाला आपल्या मुलाच्या कुंडलीत एक अशुभ योग दिसला, ज्यामध्ये लिहिले होते की त्या राजपुत्राचा लग्नानंतर चौथ्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू होईल। राजा आणि राणी खूप व्यथित झाले। त्यांनी सर्व उपाय केले पण भविष्य बदलू शकले नाही। काळ जसाचा गेला, राजपुत्राचे लग्न ठरले। लग्नानंतर चौथा दिवस जवळ आला। त्या रात्री राजपुत्राची पत्नी अतिशय बुद्धिमान होती। तिला आपल्या पतीच्या आयुष्याबद्दलची गोष्ट माहिती होती। म्हणून तिने एक उपाय केला। तिने आपल्या पतीला झोपू दिले नाही। त्या दिवशी तिने घरातील सर्व दिवे, सोनचांदीचे दागिने आणि पैशाचे ढीग दाराजवळ मांडले। तिने घरात खूप दिवे लावले आणि प्रकाशाने सगळं घर उजळून टाकलं। ती स्वतः गाणी गात बसली आणि गोष्टी सांगत राहिली। रात्री जेव्हा यमराज सर्पाच्या रूपात राजपुत्राला घेण्यासाठी आले, तेव्हा त्या तेजस्वी प्रकाशात आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या चमकात त्यांचे डोळे दिपले। ते त्या राणीकडे लक्ष न देता तिथेच बसले आणि गोष्टी ऐकत राहिले। सकाळ झाली आणि राजपुत्राचे प्राण वाचले। यमराज परत गेले आणि म्हणाले, ज्याने या प्रकारे माझा सन्मान करून दीपदान आणि धनसंपत्तीने घर उजळवले, त्याचे आयुष्य मी वाढवतो। त्या दिवसापासून धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदान व धनाची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली। धनत्रयोदशीचे महत्त्व। या दिवशी धन्वंतरी देवता, आयुर्वेदाचे जनक यांचा जन्म झाला,